नमस्कार माझ्या मित्रांनो, माझं नाव आहे नागराज वागलगावे आणि मी तुम्हाला काही महत्त्वाचं सांगणार आहे. ते की भविष्यामध्ये काय होणार आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर जे पूर्वीचे संत आहेत, तुम्हाला माहिती थर्ड आयबद्दल तुम्ही ऐकलाच असाल. पूर्वीच्या संतांची थर्ड आय ॲक्टिवेट होती आणि ते त्या थर्ड आयचा वापर करून भविष्यामध्ये काय होणार आहे हे सगळं बघून त्यांनी काव्यामध्ये रूपांतरित केलं. कवितेच्या माध्यमातून किंवा कुठल्या लोकगीतांच्या माध्यमातून त्यांनी हे समाजाला सांगितलं की भविष्यामध्ये काय काय होणार आहे. तर त्याचीच एक कविता आहे. संत रविदास नावाचे संत होते. म्हणजे इसवी सन 16व्या शताब्दीमध्ये होते ते. आणि त्यांनी त्यांच्या एक कविता लिहून ठेवल्या की तिसरं वर्ल्ड वॉर कसं असेल म्हणून आणि ते केव्हा होईल आणि तिसरं वर्ल्ड वॉर कोण भारतामध्ये कोण अवतारी पुरुष होईल आणि कशा पद्धतीनं भारत विश्वविजेता असेल आणि भारतामध्ये न्यायालय असेल जे ICJ न्यायालय आहे. सध्या ते अमेरिकेत आहे. इंटरनॅशनल कोर्ट ऑफ ICJ स्टँड फॉर इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस आणि ते भारतामध्ये असेल आणि भारतामधून कार्यालय सगळ्या जगामध्ये असेल. सगळे जे आज 205 काही देश आहेत ते सगळे जे देश आहेत ते भारतामध्ये विलीन होतील आणि पूर्ण भारताचा चक्रवर्ती राजा असेल. पण त्यासाठी अगोदर तिसरं विश्वयुद्ध व्हावं लागेल. ही तशीच गोष्ट आहे जसं की कोणाला स्वर्गात जायची इच्छा प्रत्येकाला असते, पण त्याच्यासाठी मरायला कोण तयार होत नाहीत. ही अशीच गोष्ट आहे की सगळ्याला म्हणजे सगळ्याला वाटतं की अखंड भारत व्हावं आणि सगळ्या पृथ्वीवरती भारताचा चक्रवर्ती शासन असावं. चक्रवर्ती म्हणजे एक छत्री शासन, त्याला चक्रवर्ती शासन म्हणतात. तर पूर्ण भारतावरती असावा सगळ्यांना वाटतं, पण त्याच्या अगोदर हे तिसरं विश्वयुद्ध होणार आहे. उगाच चक्रवर्ती शासन उगाच सगळे देश भारताला नाही देणार की घ्या आमचे देश सगळे तुमच्या अंडरखाली म्हणून भारताला तर नाही देणार. त्याच्यासाठी भारताला युद्धच करावं लागेल. तर हे तिसरं विश्वयुद्ध होणार आहे त्याच्यासाठी आणि हे फारच खतरनाक असणार आहे. तर ते जे संत लिहितात ते की त्या महान व्यक्तीबद्दल की ते पूर्ण पृथ्वीचे राजा असतील ते महान व्यक्ती आणि एक आध्यात्मिक संत असेल म्हणून. त्या अवतारी पुरुषबद्दल कोण म्हणते त्यांना कल्की अवतार आहे, तर कोण म्हणते की कलियुगातले राम आहेत. कलियुगातले राम मीच म्हणतो, पण बाकीचे सगळे कोण कल्की अवतार म्हणतात, तर कोण म्हणतात की हे अवतार आहेत म्हणून. तर कोण म्हणतात की कल्की अवतार आहेत आणि कोण म्हणतात कलियुगातले. मीच म्हणतो कलियुगातले राम आहेत म्हणून अकॉर्डिंग टू ॲज पर माय रिसर्च. तर चला आपण ती कविता ऐकूयात. तर ती कविता आहे. भारत में अवतारी होगा जो अति विस्मयकारी होगा, ज्ञानी और विज्ञानी होगा, वो अद्भुत सेनानी होगा, जीते जी कई बार मरेगा, छद्मवेश में जो विचरेगा, देश बचाने के लिए होगा एक आह्वान, युग परिवर्तन के लिए चले प्रबल तूफान, देश में होगा तीनों ओर से होगा हमला, देश के अंदर द्रोही घपला, सभी तरफ कोहराम मचेगा, कैसे हिंदुस्तान बचेगा, नेता मंत्री और अधिकारी जान बचाना होगा भारी, छोड़ सब मैदान भागेंगे, सब अपनी अपनी घर दुबकेंगे, जिन जिन भारत मात सताई, जिसने इसकी करी लुटाई, ढूंढ ढूंढ कर बदला लेगा, सब हिसाब चुकता कर देगा, चीन अरब की दूरी बनेगी, विध्वंसक ताकत उभरेगी, सभी तरफ संगीन लड़ाई, घाटे में होंगे ईसाई, इटली में कोहराम मचेगा, लंदन सागर में डूबेगा, युद्ध तीसरा प्रलयंकारी, जो होगा भारी संहारी. इथं त्यांनी म्हणले की युद्ध तिसरा प्रलयंकारी, जो होगा भारी संहारी. तिसरं विश्वयुद्धबद्दल सांगितलं इथं. कोण म्हणत असेल दुसरं विश्वयुद्ध पण असू शकते, कोण म्हणत असेल की हे पहिल्या विश्वयुद्धाचं वर्णन असू शकते, पण इथं तिसरं विश्वयुद्धाचं वर्णन आहे, जो होगा भारी संहारी. भारत होगा विश्व विजेता, भारत होगा विश्व का नेता, दुनिया का कार्यालय होगा, भारत में न्यायालय होगा, तब सतयुग दर्शन आएगा, संत राजसुख बरसाएगा, सहस्त्र वर्ष तक सतयुग लागे, विश्व गुरुबन भारत जागे. म्हणजे तिथून सतयुग लागू होईल आणि ते सतयुग सहस्त्र वर्षापर्यंत असेल, म्हणजे 1000 वर्षापर्यंत असेल. काही म्हणतात 1009, काही म्हणतात 1008, तर काही म्हणतात 1100. माझं मत आहे की 1100 करतील, राज करतील. कारण रामांनी 1100 वर्ष शासन केलं होतं.
तर मला वाटते ते पण 1100 वर्ष शासन करतील कलियुगमध्ये. आणि सगळेजण म्हणतात ते कल्की अवतार आहेत म्हणून. तर त्यांचं नाव माहीत आहे मला, मी तुम्हाला त्यांचं नाव सांगतो नंतर काय आहे ते. पण तोपर्यंत ट्विस्ट ठेवतो मी, ट्विस्ट माझ्याकडे कोण आहे ते. ठीक आहे, थँक्यू. आणि त्या कवितेचा अर्थ असा आहे की भारत में अवतारी होगा म्हणजे भारतामध्ये एक अवतारी पुरुष होतील. ज्ञानी और विज्ञानी होगा म्हणजे ते ज्ञानी आणि विज्ञानी असेल. वो अद्भुत सेनानी होगा म्हणजे ते सेनानी असतील म्हणजे क्षत्रिय असतील. एक जितेजी कई बार मरेगा, छद्मवेश में जो विचारेगा. जितेजी कई बार मरेगा म्हणजे जिवंत असताना पण जितेजी कई बार मरेगा म्हणजे जिवंत असताना पण मरतील आणि आणखीन एकदा जिवंत होतील. मरतील जिवंत होतील, मरतील जिवंत होतील, असं आहे. जितेजी कई बार मरेगा. छद्मवेश में जो विचारेगा म्हणजे छद्मवेश में जो विचारेगा मला पण नाही माहीत. देश बचाने के लिए होगा एक आव्हान म्हणजे देश वाचवण्यासाठी एक आव्हान होईल. युग परिवर्तन केले चले प्रबल तुफान म्हणजे युग परिवर्तन करण्यासाठी फारच तुफान चालू होतील. तीनों ओर से होगा हमला म्हणजे भारताच्या तिन्हीकडून ज्यावेळेस युद्ध चालू होईल त्यावेळेस भारताच्या तिन्ही बाजूकडून हमला होईल. देश के अंदर द्रोही घपला. देशाच्या आतमध्ये जेवढे जाती आहेत, जेवढे काही धर्म आहेत, दुसरे धर्म, विदेशी धर्म आणि भारतातले धर्म हे एकमेकांवरती आक्रमण करतील आणि मारून घेतील. तीनों ओर से होगा हमला, देश के अंदर द्रोही घपला, सभी तरफ कोहराम मचेगा. सगळीकडं कोहराम असेल, सगळीकडं वादळ असेल. कोहराम मचेगा कैसे हिंदुस्तान बचेगा, याच्यामध्ये भारत देश कसा वाचेल आपला, असं वर्णन केलं आहे त्याच्यामध्ये. नेता मंत्री और अधिकारी, जे नेता आहेत, मंत्री आहेत आणि अधिकारी, जान बचाना होगा भारी म्हणजे जीव वाचवणं अवघड होईल त्यांच्यासाठी. जान बचाना होगा भारी, छोड सब मैदान भागेंगे. हे सगळं राजकारणाचं जे मैदान आहे त्यांचं ते मैदान सोडून पळून जातील. छोड सब मैदान भागेंगे, सब अपने अपने घर दुबकेंगे. सगळे आपापल्या घरी पळून जातील. सब अपने अपने घर दुबकेंगे. जिन जिन भारत मात सताई, जिसने इसकी करी लुटाई म्हणजे ज्यांनी ज्यांनी भारत मातेला सतवलं आणि ज्यांनी हिची लुटाई केली म्हणजे इंग्रज होते आणि भरपूर इन्व्हेडर्स होते बाहेरचे आक्रमण केलेले. तर जिन जिन भारत मात सताई, जिसने इसकी करी लुटाई, ढूंढ ढूंढ कर बदला लेगा, सब हिसाब चुकता कर देगा. हुडकून सगळ्यांचा बदला घेऊन टाकेल तो संत आणि सगळ्यांचा हिसाब चुकता करून टाकेल. सगळ्यांचा हिसाब बरोबर करून टाकेल. ढूंढ ढूंढ कर बदला लेगा, सब हिसाब चुकता कर देगा. चीन अरब की दूरी बनेगी, विध्वंसक ताकत उभरेगी, सभी तरफ संगीन लढाई, घाटी में होंगे ईसाई. चीन आणि भारताचं युद्ध होईल आणि ह्याच्यामध्ये घाटी में होंगे ईसाई. युद्ध तिसरा प्रलयंकारी, इटली में कोहराम मचेगा, लंडन सागर में डुबेगा. इटली में कोहराम मचेगा म्हणजे आत्ता सध्या जे इटलीमध्ये कोहराम आहे सध्या कोरोना व्हायरसमुळे तिथं 1.5 लाख लोक मेलेत, ते कोहरामच आहे. आणि हे वर्णन त्यांचं ॲक्युरेट बसतं त्या ठिकाणी. इटली में कोहराम मचेगा, लंडन सागर में डुबेगा. आता जे लंडन आहे ते समुद्रामध्ये डुबून जाईल असं त्याच्यामध्ये सांगितलं आहे. लंडन सागर में डुबेगा. युद्ध तिसरा प्रलयंकारी, जो होगा भारी संहारी. तिसरं विश्वयुद्ध हे फारच प्रलयंकारी असेल आणि फारच भारी संहारी असेल असं त्याच्यामध्ये म्हटलं आहे. तर भारत होगा, त्याच्यामध्ये भारत होगा विश्वविजेता, भारत विश्वविजेता असेल. भारत होगा विश्व का नेता, भारत विश्व का नेता असेल. दुनिया का कार्यालय होगा, दुनियाचा कार्यालय भारतामध्ये असेल. भारत में न्यायालय होगा, भारतामध्ये सुद्धा न्यायालय असेल. तब सतयुग दर्शन आएगा, त्यावेळेस सतयुगाचं दर्शन होईल म्हणजे रामराज्य चालू होईल तेव्हापासून. तब सतयुग दर्शन आएगा, संत राज सुख बरसाएगा. सहस्त्र वर्ष तक सतयुग लागे, विश्वबरोबर भारत जागे. सहस्त्र वर्षापर्यंत सतयुग असेल आणि चक्रवर्ती राजा असेल भारताचा सगळ्या देशांवरती, पूर्ण पृथ्वीवरती, आणि त्यावेळेस भारत हा विश्वगुरू असेल असं म्हटले त्याच्यामध्ये. थँक्यू.
So like, share and subscribe my channel so you can get the upcoming further notification. Thank you.